प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेस पक्षानं खूप चांगले काम या ठिकाणी यापूर्वी केलेलं आहे. जवळपास 18 कोटीचे काम या ठिकाणी रस्ते, नाली, स्ट्रीट लाईट असतील, सभागृह असतील, या सर्वासाठी या ठिकाणच्या नगरसेवकांनी केलेले आहेत. त्याचबरोबर मध्यंतरी काळामध्ये गेले 8 वर्ष झालं या ठिकाणी महानगरपालिकाची निवडणूक नसल्यामुळं प्रशासकीय राज या पालिकेवर आहे आणि या प्रशासकीय राजामध्ये तुम्हाला सांगतो एवढी अवस्था वाईट झालेली आहे. या प्रभागामध्ये कचरा उचलला जात नाही, नाली काढली जात नाही, लोकांच्या स्ट्रीट लाईट गल्लीबोळातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. गल्लीबोळातले तर सोडा, रस्त्यावरचे मेन रस्त्यावरच्या लाईट या ठिकाणी बंद आहेत. आंदोलन करून निवेदन देऊन सुद्धा प्रशासन या सगळ्या गोष्टीला जुमानत नाही आणि काम करत नाही. एवढं म्हणजे निडर या ठिकाणी हा प्रशासकीय काळ राहिला आहे. परंतु आता या सर्व अधिकाऱ्यांच्या गचीला धरून काम करण्याची वेळ आता आलेली आहे आणि लोकच या सर्व गोष्टीचं मतातून या ठिकाणी उत्तर या अधिकाऱ्यांना देतील आणि या प्रशासकीय काळाला देतील. विजन काय असणार आहे पुढच्या काळात? या ठिकाणी सर्वात मोठं विजन या ठिकाणी या प्रभागातील युवकांना, जे सुशिक्षित आहेत, शिक्षण चांगलं झालेलं आहे, त्या सर्व युवकांना काम देण्याला प्राधान्य आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर महिलांना घरगुती काम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्हाला या ठिकाणी लोकांच्या, नागरिकांसाठी शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये 24 तास उपलब्ध असलं पाहिजे, अशी व्यवस्था आम्ही करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. प्रामुख्याने या भागामध्ये जर पाहायला गेलं तर तरुणांचं जे व्यसनाधीनचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. ते कमी करण्यासाठी काय प्रयत्न असणार आणि इथल्या तरुणांना जे शिक्षण घेत आहेत, जे उच्च शिक्षित आहेत, त्यांना पुढच्या MPSC असेल, UPSC असेल अशा तयारीसाठी काही तुमचं विजन असणार? हो, आम्ही वेळोवेळी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणं, हे सर्व काम आमचे वेळोवेळी चालूच असतात. त्याचबरोबर या ठिकाणी व्यसनाधीन गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तेच आम्ही काम, या प्रभागामधली वाढती गुन्हेगारी आणि या प्रभागामध्ये जे 2 नंबर व्यवसायधारक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आळा घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही नक्कीच करू आणि सुशिक्षित विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी खाजगी क्षेत्र असेल, शासकीय क्षेत्र असेल, यामध्ये आम्ही नक्कीच करणार आहोत.